एनफोर येथील विसावा गार्डन येथे नूतन राष्ट्रकूट प्रभात शाखेचा शुभारंभ विजया एकादशमीच्या निमित्ताने करण्यात आला आहे. पदाधिकारी आणि स्वयंसेवक बंधूंनो, आपण आपल्या शाखेच्या स्वरूपातून एका नव्या शाखेचा विस्तार केलेला आहे आणि विसावा या क्षेत्रामध्ये आपण ही नवी शाखा सुरू केलेली आहे. या शाखेचं नाव शालिवाहन प्रभातप्रमाणे राष्ट्रकूट प्रभात असं आपण नाव देऊया. कारण राष्ट्रकूट ही दक्षिण भारतामधले वेरूळ ही त्यांची राजधानी होती. 9व्या 10व्या शतकामध्ये 8, 9, 10 या शतकामध्ये राष्ट्रकूटांनी अरबांचं आक्रमण थोपवून धरलं. दंतीदुर्ग नावाचा राजा लातूरहून वेरूळला आला आणि संभाजीनगर परिसरामध्ये वेरूळ येथे त्यानं आपली राजधानी उभी केली. तो स्वतःला लत्तलूर नराधीश्वर म्हणतो. आपण ते कैलास लेणे क्रमांक 16 आहे, या कृष्ण पहिला यांनी ते कोरलेलं आहे. आणि कृष्ण पहिला हा कंधारचा राहणार आहे. स्वतःला कंधार पुरवराधीश्वर असं तो म्हणतो. धारूर, कंधार, मुरुंब ही एलऊर ही सर्व राष्ट्रकूटाची छोटी छोटी उपराजधानीची केंद्र होती. या प्रत्येक नगरामध्ये सुंदर तलाव 10 ते 12 तलाव त्यांनी उभे केलेले आहे. आणि या नगरीला एक अप्रतिम असं त्यांनी प्रत्येक नगरीला स्थान दिलेलं आहे. यामध्येच अमोघ वर्ष पहिला या राजानं वेरूळमध्ये जैन लेणी कोरली आणि तो जगातल्या 4 सम्राटापैकी होता. अरब प्रवासी सुलेमाननं लिहिलेला आहे. हा त्यावेळी जगातल्या 4 सम्राटापैकी एक होता. संबंध भारतावर त्याचं राज्य होतं. राष्ट्रकूटाने राजस्थानचे गुर्जर प्रतिहार आणि बंगालचे पाल यांना पराभव करून एकसंघ भारताला, अखंड भारताला एक अखंडतेचा दर्जा दिला होता. अशा या राष्ट्रकूटांचं नाव, या शाखेला आपण राष्ट्रकूट प्रभात असं त्यांच्या पराक्रमामुळं, त्यांच्या कलावैभवामुळं, त्यांच्या सौंदर्यामुळं आपण त्याला नाव दिलेलं आहे. आता थोडक्यात संघाच्या शताब्दीबद्दल आपल्याला सांगतो. 1925 साली दसऱ्याच्या दिवशी पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. अनेक सूचना होत्या. कोणी म्हणत होते हनुमान सेवक संघ म्हणा, कोणी काँग्रेस सेवक संघ म्हणा, कोणी आणखी काही म्हणा. परंतु दूरचा विचार करून डॉक्टरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं नाव धारण केलं. तेव्हा प्रश्न होता की मग ध्वज कसा असावा? ध्वज भगवा असावा, कारण तो त्यागाचं प्रतीक आहे, समर्पणाचं प्रतीक आहे. तोच आमचा गुरु आहे, हेही त्यानंतर पुढं सिद्ध करण्यात आलं. पूजनीय डॉक्टरांनी मोहिते मळ्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा शाखा स्थापन केली तेव्हा त्यांनी एक सुंदर बौद्धिक केलं होतं. या बौद्धिकामध्ये ते असं म्हणाले होते, या विराट समाज पुरुषामधलं चैतन्य निद्रिस्त झालेलं आहे. ते पुन्हा जागृत केल्याशिवाय हे राष्ट्र पुन्हा पुरुषार्थाने उभं राहणार नाही. त्यामुळं हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा सिद्धांत त्यांनी सावरकरांच्या हिंदुत्व या ग्रंथातून घेतला. गांधीजींचं सेवा हे तत्त्वज्ञान घेतलं. हिंदुत्वाला सेवेची जोड दिली. कारण भारतामध्ये पहिल्यांदा 1920 साली संपूर्ण स्वराज्याचा ठराव कोणी मांडला होता? तर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी मांडला होता. तो त्यावेळी मान्य झाला नाही. पुढे लाहोर अधिवेशनामध्ये मान्य झाला. परंतु त्याचं श्रेय त्यांना जातं हे विसरता कामा नये. स्वातंत्र्यासाठी लढताना त्यांना 3 वेळेस कारावास भोगलेला आहे. पहिला कारावास 5 वर्षाचा आहे, नंतर 11 महिन्याचा आहे, 6 महिन्याचा आहे. 3 वेळा कारावास त्यांनी भोगलेला आहे. कारावासातून ते जेव्हा मुक्त झाले तेव्हा त्यांच्या स्वागताला मोतीलाल नेहरू पण हजर होते. यावरून हेडगेवार किती राष्ट्रीय उंचीचे कार्यकर्ते होते लक्षात घेतलं पाहिजे. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या या योगदानामुळेच त्यांचं कार्य खूप महत्त्वाचं आहे. आणि मग त्यांनी विचार केला की स्वातंत्र्यानंतरच्या पिढीला देशभक्तीचा नवा धडा देण्यासाठी म्हणून आपल्याला हे संघटन उभं करायचं. अनेक अडचणी होत्या. ब्रिटिशांची करडी नजर होती. त्यावेळी त्यांनी मोठ्या योजकतेनं संघाचा दिवा तेवत ठेवला. आणि आपण पाहतो की स्वातंत्र्यानंतर संघावर पहिल्यांदा बंदीचा वरवंटा फिरवण्यात आला. त्याच्यातूनही संघ बाहेर पडला. आणि पूजनीय डॉक्टरांनी सांगितलं होतं की आम्हाला संघटन चालवायचं आहे. आणि हे संघटन चालू असतानाच पुढे धुरा दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्याकडे आले. गुरुजींनी बंदीशी समर्थपणे सामना केलाच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट संघ निर्दोष आहे हे त्यांनी सिद्ध केले. आणि त्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की गुरुजींच्या काळामध्ये संघाच्या शाखांचा विस्तार देशभर झाला, काश्मीरपर्यंत झाला.
अखंड भारतामध्ये झाला, कराचीपर्यंत झाला, कलकत्त्यापर्यंत झाला. बाळासाहेब देवरस हे कलकत्त्यामध्ये प्रचारक होते, लालकृष्ण अडवाणी हे कराचीमध्ये प्रचारक होते. आणि मग या प्रचारकांनी जे काम केलं ते काम फार मोठं अद्भुत असं होतं. पुढे गुरुजींचं काश्मीरच्या भारतातल्या विलिनीकरणातही मोठं महत्त्वाचं योगदान आहे. सरदार पटेलांनी त्यांना नियुक्ती केली, सांगितलं की तुम्ही विमानाने जा, राजांना भेटा आणि मन वळवा त्यांचं, ते पाकिस्तानमध्ये चाललेले आहेत. गुरुजी गेले, त्यांच्याबरोबर बच्छाराज व्यास आणि बलराज मधोक हे उजव्या आणि डाव्या बाजूला होते. रामसिंगांच्या घरी भेटले राजेसाहेबांना आणि राजांना सांगितलं की भारतात राहणं कसं आवश्यक आहे. त्याप्रमाणे त्यांनी ते मान्य केलं आणि जम्मू काश्मीर भारताचा भाग्य बनला आहे तो गुरुजींच्या योगदानामुळं, हे आपण विसरता कामा नये. गुरुजींची ग्रंथरचना बंच ऑफ थॉट्स आज सांगण्याचा उद्देश असा आहे की उद्या 6 तारखेला विजया एकादशी हा गुरुजींचा जन्मदिवस, जयंती दिवस आहे. तो आपण एक दिवस आधी साजरा करत आहोत. ते आध्यात्मिक राष्ट्रवादाचे प्रणेते आहेत. बनारस हिंदू विद्यापीठामध्ये ते MA बायोलॉजी होते, MSc बायोलॉजी होते. तिथून आल्यानंतर 2 वर्ष 3 वर्ष अध्यापकाचं काम केलं. तिथेच ते गुरुजी म्हणून ओळखले जाऊ लागले आणि डॉक्टरांनी त्यांना सरसंघचालक पदाची घोषणा केली. आणि पुढं त्यांनी बंच ऑफ थॉट्स नावाचं त्यांचं इंग्रजीमधलं पुस्तक आहे, विचारधन. एक दिवस एक पान हे पण त्यांचं पुस्तक फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय गुरुजींच्याबद्दलचं जे चरित्र आहे ते चरित्र संघाचं शताब्दीबद्दल संघाचं जे डॉक्टर हेडगेवारांचं चरित्र पालकर आणि नाना पालकरांनी लिहिलं आहे त्याच्यामध्ये गुरुजींच्यावर सुद्धा प्रकरण आहे. आणि मग चप भिशीकर, चंप तथा बापूसाहेब भिशीकर यांचं श्री गुरुजी हे चरित्रसुद्धा तेवढंच वाचनीय आहे. तो असा पुढे चालवला तो बाळासाहेब देवरसांनी आणि बाळासाहेब देवरसांनी त्याला समरसतेची जोड दिली. संघ लोकाभिमुख केला, आदिवासींच्या पर्यंत नेला, वनवासींच्यापर्यंत नेला, खेड्यापर्यंत नेला आणि संघ ही एक लोक चळवळ आहे हे त्यांनी सिद्ध केलं. आणि त्यातून आपल्या असं लक्षात येईल की संघाला विशाल असं वटवृक्षाचं स्वरूप प्राप्त झालं. पुढे आपण असं पाहतो की राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैया हे सरसंघचालक बनले आणि त्यांनी संघाला एक विज्ञाननिष्ठ बैठक दिली. ते पदार्थ विज्ञानाचे अलाहाबाद विद्यापीठात प्राध्यापक होते. संघ केवळ मराठी माणसांचा नाही आहे, सर्वांचा आहे, उत्तर भारतीयांचा सुद्धा आहे. म्हणून संघाचं नेतृत्व गंगेच्या काठी अलाहाबादला प्रयागराज येथे असलेल्या प्रोफेसर राजेंद्र सिंग यांनी केले. आणि त्यांच्यानंतर आपण असं पाहतो की सुदर्शन यांनी घरवापसीचा सिद्धांत मानला. मीनाक्षीपुरम इथं धर्मांतर झालं होतं, त्या सर्वांना परत त्यांनी हिंदू धर्मामध्ये घेतलं आणि घरवापसीचा सिद्धांत मांडला. आणि पुढं मोहनजी भागवत यांनी तो सिद्धांत पुढं अधिक बलशाली केला. आज संघाने मुस्लिम सेवक संघाच्या माध्यमातून 15,000 शाखा अल्पसंख्याकांमध्ये सुद्धा काम करत आहेत. तेव्हा मोहनजी भागवत जेव्हा दिल्लीच्या जामा मशिदीमध्ये गेल्या त्याने सांगितलं तिथल्या इमामाने, आप तो राष्ट्रपिता है, तुम्ही देशाचे पितामह आहात. तेव्हा हा संघाचा जो प्रवास आहे, मोहनजींनी जातीप्रथा बंद करू, चातुर्वर्ण्याचं प्रभुत्व कमी करू हे आपल्या भाषणामध्ये सांगितलं. आणि मोहनजीच्या भाषणावर टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख आला होता, हिंदुस्तान टाइम्समध्ये लेख आला होता, पेरेस्ट्रोइका इन RSS म्हणजे संघामध्ये परिवर्तन. तेव्हा राष्ट्रीय सेवक संघ ही एक विशाल प्रगतिशील अशी संघटना आहे आणि ती काळाप्रमाणे बदलणारी संघटना आहे. आज भारताचं भाग्य बदलणारे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, आपले उपराष्ट्रपती सध्याचे, यापूर्वीचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सगळे संघाच्या प्रक्रियेतून तयार झालेले आहेत. आणि मग आपल्या लक्षात येईल की संघानं देशाला फार मोठं मनुष्यबळ दिलेलं आहे. इंडिया आफ्टर गांधी या ग्रंथामध्ये एका विरोधकांनी सुद्धा मान्य केलं आहे की आधुनिक भारतामध्ये संघाचं प्रभुत्व एवढं होतं की नेहरूंच्या काळामध्ये मंत्रिमंडळातले मंत्रीसुद्धा जनसंघाच्या नेत्यांना आदराने वागवत असत, सन्मान देत असत. एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भूमिका पार पाडल्यानंतर गेली 10-15 वर्षे आज भारताचं सामर्थ्य, सार्वभौमत्व रक्षण करण्याचं काम संघ करतो आहे. म्हणून DNA न्यूजमध्ये एका लेखिकेनं असं लिहिलं आहे, भारतामधल्या विशाल मध्यमवर्गीयाला संघटित करण्याचं श्रेय कोणाकडे जातं तर डॉक्टर हेडगेवारांच्याकडे जातं, संघाकडे जातं. भारतामध्ये लोकशाही आज जिवंत आहे, अमर आहे. पाकिस्तानचे हाल पहा, नेपाळचे हाल पहा, श्रीलंकेचे पहा, त्या मानाने भारतात लोकशाही स्थिर आहे. त्याचं श्रेय भारतातल्या मध्यमवर्गाला संघटित करणाऱ्या राष्ट्रीय सेवक संघाकडे जातं असं DNA न्यूजमध्ये म्हटलेलं आहे. तेव्हा भविष्यकाळ हा आपला आहे, हिंदुत्वाचा आहे. संघाचं काम हे देशाचं काम आहे. संघ हा गवतासारखा विशालपणे पसरलेला आहे. तेव्हा संघ कार्य हेच देशकार्य, शाखा हेच संस्कार, शाखा हेच नित्यजीवन
अशा पद्धतीची भावना लक्षात घेऊन आपण जर परिवर्तनाची मशाल हातामध्ये घेतलेली आहे, आता ही शाखा रात्रंदिन महायुद्धाचा प्रसंग रोज चालली पाहिजे. काही दिवसांनी वर्षानंतर ती ध्वजांकित होईल आणि सिडकोच्या प्रत्येक उद्यानामध्ये शाखा उभारण्याचा संकल्प करूया आणि उद्याच्या येणाऱ्या विजया जयंतीच्या निमित्तानं श्री गुरुजींच्या जीवन कार्याला अभिवादन करूया. जिवंतपणे ज्यांनी आपलं श्राद्ध केलं होतं, ओम राष्ट्राय स्वाहा, माझं जीवन मी राष्ट्रासाठी समर्पित करतो, ही त्यांची भावना होती. त्याच भावनेनं आपण काम करूया तर परिवर्तन शक्य आहे. जय हिंद.